तर बघा काल आपण एक पहिलं प्रकरण वर्णमाला सुरू केली होती, बरोबर आहे. वर्णमालेमध्ये आपण चारही संकल्पना बघितल्या, त्या चारही संकल्पना आठवतात, ठीक आहे. आठवतात चारही संकल्पना, व्याख्या आठवतात, रिपीट करू एकदा सांगाल, ठीक आहे ना. हा बघा आता माझ्याकडे लक्ष द्या. त्यामध्ये आपण बघा पहिले बघितलं आपण वर्णमालेला समानार्थी शब्द, बरोबर. वर्णमालेला समानार्थी शब्द कोणते होते? अक्षरमाला, शब्दमाला, मूलध्वनी, ध्वनी रूपे, मूळाक्षरे आणि ध्वनी, बरोबर. एवढे समानार्थी शब्द आपण वर्णमालेला बघितले होते. मग आपण म्हटलं होतं की मराठी वर्णमालेमध्ये एकूण वर्ण किती टिक करायचे होते? 48. मराठी वर्णमालेमध्ये एकूण वर्ण किती आहेत? 48. शब्द जरी बदलले तरी उत्तर काय राहणार? 48. फक्त एवढं माहिती आहे आपल्याला की आता आपल्या वर्णमालेमध्ये आपल्याला 52 वर्ण सुद्धा माहिती आहेत, परंतु प्रश्नाचं उत्तर 52 येण्यासाठी प्रश्नामध्ये कोणता शब्द लागेल? आधुनिक, ठीक आहे. मग प्रश्न असा लागेल की मराठी आधुनिक वर्णमालेमध्ये एकूण वर्ण किती आहेत? मग किती टिक करायचे? 52. 52 मध्ये 4 वर्ण वाढले. मूळ वर्ण किती आहेत मराठी वर्णमाला? 48. मूळ वर्ण म्हणणार आपण 48. हे मूळ वर्ण मराठी वर्णमालेमध्ये कोणी आणले? दामले यांनी. कोणी आणले? दामले यांनी आणले, ठीक आहे ना. मग 4 वर्ण जे ऍड झाले त्या 4 वर्णापैकी 2-2चा गट वेगवेगळा आहे, तो सांगा. पहिले 2 गट, पहिले 2 वर्ण कोणते? ä आणि अ. ä आणि अ यांना काय म्हणतो? यांना काय म्हणतो? स्वरादी. यांना काय म्हणतो? स्वरादी. काय म्हणतो? स्वर म्हणतात त्यांना. स्वर म्हणतात त्यांना. काय म्हणतात? स्वर म्हणतात. इंग्रजी भाषेतले स्वर. प्रॉपर नाव त्यांचं आणखी आधुनिक स्वर. काय म्हटलं आपण त्याला? आधुनिक स्वर, ठीक आहे. एकूण स्वर वेगळे, आधुनिक स्वर हा प्रकार वेगळा, ठीक आहे. त्यांना काय म्हटलं आपण? आधुनिक स्वर. ते 2 स्वर मराठी वर्णमालेमध्ये कोणी आणले? ते 2 स्वर मराठी वर्णमालेमध्ये कोणी आणले? सांगितलं मी पहिल्याच दिवशी. मराठी साहित्य महामंडळ सबनीस नाही, ठीक आहे ना. या आणि अ हे 2 स्वर मराठी वर्णमालेमध्ये अरविंद मंगळूरकर. कोणी आणले? अरविंद. नोट करून घ्यायला लागेल, ठीक आहे. कोणी आणले? ä आणि अ हे 2 स्वर जे आहेत मराठी वर्णमालेमध्ये, याला आधुनिक स्वर म्हणतो आपण. हे जे 2 आधुनिक स्वर आहेत मराठी वर्णमालेमध्ये अरविंद मंगळूरकर. कोण आहे? अरविंद मंगळूरकर यांनी आणले, ठीक आहे. हा एक भाग, ठीक आहे. नेक्स्ट पुढे बघा. पुढे जे आहेत आणखी मग किती झाले? मग झाले 50, बरोबर आहे. 48 2 किती झाले? 50. मग आपल्याला माहिती आहे खाली वर्णमालेच्या खाली आपण काय लिहित होतो? क्ष आणि ज्ञ. काय लिहित होतो? क्ष आणि ज्ञ. ते आपण मराठी वर्णमालेमध्ये गणत होतो का? पूर्वी ते गणल्या जात नव्हते, परंतु आता त्यांना संपूर्ण वर्णमालेमध्ये स्थान दिलेलं आहे. आणि ते स्थान दिल्यानंतर किती झाले आता टोटल वर्ण? 52. म्हणून आधुनिक वर्णमालेमध्ये एकूण वर्ण किती आहे? 52. आणि क्ष आणि ज्ञ मराठी वर्णमालेमध्ये कोणी आणले? क्ष आणि ज्ञ, बरोबर आहे. मग क्ष आणि ज्ञ मराठी वर्णात कोणी आणले? सबनीस. कोणी आणले? सबनीस यांनी आणले, ठीक आहे. आणि मुळात त्यांना काय म्हणतात? संयुक्त व्यंजन. काय म्हणतात त्यांना? संयुक्त व्यंजन. इथपर्यंत क्लिअर आहे. मग आपण पहिला प्रकार त्यामध्ये 4 संकल्पना मांडल्या होत्या. एक बघितली होती वर्ण, दुसरी बघितली होती आपण त्यामध्ये अक्षर, तिसरी बघितली होती शब्द आणि चौथी बघितली होती वाक्य, ठीक आहे. वर्ण म्हणजे काय? आपल्या तोंडावाटे निघणारे मूलध्वनींना आपण काय म्हटलं होतं? वर्ण असं. एवढी व्याख्या पाठवायची, बाकी डिटेल मध्ये आता काही सांगत नाही, ठीक आहे. दुसरी आपण संकल्पना बघितली ती म्हणजे अक्षर. काय बघितली? अक्षर. अक्षराला समानार्थी शब्द ध्वनी, ध्वनी चिन्हे, ध्वनी रूपे नाही, ध्वनी चिन्हे किंवा आवाजाच्या खुणा. ध्वनी चिन्हे किंवा आवाजाच्या खुणा. सारखा घोळ होतो, पुन्हा सांगत आहे, ते एक वेळा क्लिअर करून टाकायचं, ठीक आहे ना. मूलध्वनी, ध्वनी रूपे आणि ध्वनी म्हणजे वर्ण. मूलध्वनी, ध्वनी रूपे आणि ध्वनी म्हणजे वर्ण, ठीक आहे. ध्वनी चिन्ह म्हणजे अक्षर, ध्वनी चिन्ह म्हणजे अक्षर, ध्वनी रूपे म्हणजे वर्ण, ध्वनी रूपे म्हणजे वर्ण, ध्वनी चिन्ह म्हणजे अक्षर, मूलध्वनी म्हणजे वर्ण, मूलध्वनी म्हणजे वर्ण आणि ध्वनी म्हणजे सुद्धा वर्ण. पण ध्वनी चिन्ह म्हणजे काय? अक्षर. आणि आवाजाच्या खुणा म्हणजे सुद्धा काय? अक्षर. आवाजाच्या खुणा किंवा चिन्हे म्हणजे सुद्धा काय होणार? अक्षर. अक्षराला मग आपण सुरुवात केली. अक्षर कोणापासून म्हणणार होते? वर्णापासून. कोणापासून म्हणणार होते? वर्णापासून. मग अक्षर म्हणजे काय? जे वर्ण उच्चाराने पूर्ण असतात त्यांना काय म्हटलं आपण? अक्षर. एवढं क्लिअर? जे वर्ण उच्चाराने पूर्ण असतात त्यांना म्हटलं आपण अक्षर. सर्व स्वर उच्चाराने पूर्ण असतात म्हणून ते मुळातच अक्षर असतात. कोणताही व्यंजन उच्चाराने पूर्ण नसतो म्हणून तो कधीच अक्षर नसतो. व्यंजन उच्चाराने पूर्ण होण्यासाठी त्याला कोणाची गरज असते? स्वराची गरज असते. मग जेव्हा एखाद्या व्यंजनामध्ये एखादा स्वर मिसळतो तेव्हा तो उच्चाराने पूर्ण असतो. आणि असा स्वरयुक्त व्यंजन मुळात काय असतो? अक्षर असतो. मग दुसरी व्याख्या आपण केली होती सर्व स्वर आणि स्वरयुक्त व्यंजन म्हणजे अक्षर होय, बरोबर. दुसरी व्याख्या काय केली होती? सर्व स्वर आणि स्वरयुक्त व्यंजन म्हणजे अक्षर होय. इथपर्यंत क्लिअर आहे, ठीक आहे. दुसरं आलो होतं आपण पुढे गेलो. पुढे त्यामध्ये आपण बघितलं, हे झालं 2 व्याख्या. पुढे आपण गेलो त्यामध्ये शब्दामध्ये. शब्दाला समानार्थी शब्द सांगा. पद. शब्दाला समानार्थी शब्द पद, ठीक आहे ना. कोणत्याही शब्दाचे मूळ रूप म्हणजे काय? शब्द. कोणत्याही शब्दाचे मूळ रूप म्हणजे काय? शब्द. कोणत्याही शब्दाचे प्रत्युक्त रूप म्हणजे काय? पद. शब्द काय असते? प्रकृती असते की विकृती असते? प्रकृती असते. काय असते? प्रकृती. पद काय असते? विकृती. शाळा काय? शब्द की पद?
पद. शाळा काय? शब्द. शाळा काय? शब्द. आणि शाळेत काय? पद. घर काय? शब्द. घरात काय? पद. राहिलं लक्षात. ठीक आहे. पेन काय? शब्द. आणि पेनाला काय? पद. बरोबर आहे. मग जेव्हा एखाद्या शब्दाला प्रत्यय लागल्यामुळे त्या शब्दाच्या मूळ रूपामध्ये जो बदल होतो त्याला मग आपण एक नाव दिलं. त्याला काय म्हणतात? एखाद्या शब्दाला प्रत्यय लागल्यामुळे त्या शब्दाच्या मूळ रूपामध्ये जो बदल होतो त्याला आपण एक नाव दिलं होतं. जसं आपण शाळाला शाळेत त प्रत्यय लागल्यावर शाळेत होत होतो आणि मग शाळेतला त काढून टाकला उरत का होतं शाळेत. तर शाळेला काय म्हणतो आपण? शाळेला काय म्हणतो? सामान्य रूप. काय म्हटलं आपण? सामान्य रूप. पाठ पाहिजे. सामान्य रूप संकल्पना काय? सामान्य रूप म्हणजे काय? एखाद्या शब्दाला प्रत्यय लागल्यामुळे त्या शब्दाच्या मूळ रूपामध्ये जो बदल होतो त्याला म्हणतात सामान्य रूप. व्याख्या पाहिजे. एखाद्या शब्दाला प्रत्यय लागल्यामुळे त्या शब्दाच्या मूळ रूपामध्ये जो बदल होतो त्याला म्हणतात सामान्य रूप. एवढं काल क्लिअर केलं होतं आपण. ठीक आहे. नेक्स्ट मग आपण खाली आलो. त्यामध्ये शाळा मग सांगितलं. शाळा हा शब्द झाला. शाळे झाला सामान्य रूप. पेना झाला सामान्य रूप. घरा झाला सामान्य रूप. पोलीस भरतीला असा प्रश्न येतो. ठीक आहे ना. नेक्स्ट खाली गेलो आपण. मग बघितलं आपण त्या शब्दाची व्याख्या बघितली. शब्द कोणाचा समूह असते? अक्षरांचा समूह. कोणाचा समूह असते? अक्षरांचा. फक्त अक्षरांचा समूह म्हणजे शब्द का? नाही. चूक आहे. कसा समूह? अक्षरांचा अर्थपूर्ण समूह म्हणजे शब्द होय. ठीक आहे. अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला शब्द असे म्हणतात. ही झाली पहिली व्याख्या. दुसरी व्याख्या केली होती आपण. जेव्हा एखादा अक्षरांचा गट एका विशिष्ट क्रमाने आल्यानंतर जर त्याला काही अर्थ प्राप्त होत असेल तर त्याला शब्द असे म्हणतात. बरोबर आहे. त्याला आपण शब्द म्हटलं होतं. ठीक आहे. मग आपण उदाहरण घेतलं होतं हिमालय. यामध्ये 4 अक्षर एकत्र आले होते. याच क्रमाने आल्यामुळे त्याला हिमालय अर्थ प्राप्त झाला होता. बरोबर ना. ठीक आहे. तर कोणताही अक्षरांचा गट कसा लागेल? अर्थपूर्ण लागेल. तरच तो काय बनेल? शब्द बनेल. ठीक आहे. मग आलो तर आपण वाक्याकडे. वाक्य कोणापासून बनेल? शब्दापासून. कोणापासून बनेल? शब्द. मग फक्त शब्दांचा समूह म्हणजे वाक्य का? नाही. कसा समूह? अर्थपूर्ण समूह. बरोबर आहे. मग शब्दांचा अर्थपूर्ण समूह म्हणजे काय? वाक्य. बरोबर आहे. म्हणजे बोलत असताना पूर्ण अर्थात बोललं पाहिजे, अर्थपूर्ण बोललं पाहिजे. मग तो शब्दांचा समूहानं काय केला पाहिजे? विशिष्ट अर्थ कन्वे केला पाहिजे. बरोबर आहे. जर विशिष्ट अर्थ पोहोचवत असेल तो शब्दांचा समूह त्यालाच काय म्हणणार आपण? वाक्य म्हणणार. जर तो शब्दांच्या समूहातून काहीच अर्थ निघत नसेल तर त्याला आपण वाक्य म्हणणार नाही. बरोबर आहे. मग यालाच अनुसरून आपण एक दुसरी व्याख्या केली होती. शब्दांचा एखादा गट एका विशिष्ट क्रमाने आल्यानंतर जर त्याला काही अर्थ प्राप्त होत असेल तर त्याला म्हटलं होतं आपण वाक्य. इथपर्यंत क्लिअर आहे. ठीक आहे. दुसरं म्हटलं होतं मी वाक्य काय असते म्हटलं तर बोलणाऱ्या व्यक्तीचा विचार. वाक्य काय असते? बोलणाऱ्या व्यक्तीचा विचार. मग हा विचार जोपर्यंत बोलणारा व्यक्ती पूर्ण शब्दात ऐकणाऱ्यापर्यंत पोहोचवणार नाही तोपर्यंत आपण त्याला वाक्य म्हणू शकणार नाही. बरोबर आहे. म्हणजे मला जर कधी म्हणायचं आहे म्हणजे काय? वाक्य हा बोलणाऱ्या व्यक्तीचा विचार आहे. जर बोलणारा व्यक्ती पूर्ण शब्दात बोलला नाही तर ऐकणारे कोणताही अर्थ काढू शकतात. ऐकणारे कोणताही अर्थ काढू शकतात. ठीक आहे ना. म्हणजे जर मला म्हणायचं आहे राम सीताचा आणि थांबलो तर तुम्ही एकदम महाभारतामध्ये जाल आणि त्याच्यामध्ये काय सांगाल का? पती आहे. बरोबर आहे. पण जरुरी आहे की एखाद्या सामान्य व्यक्तीचं नाव राम असू शकते आणि एखाद्या सामान्य व्यक्तीचं स्त्रीचं नाव सीता असू शकते. मग मला म्हणायचं असेल की राम सीताचा भाऊ आहे तर काय म्हणणार? हे माझा अर्थ झाला ना. म्हणजे माझा विचार झाला ना. बरोबर आहे. मग हा माझा विचार जोपर्यंत मी तुमच्यापर्यंत पूर्ण शब्दात पोहोचवणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचा विशिष्ट अर्थ प्राप्त होणार नाही. आणि जर मी पूर्ण शब्दात पोहोचवला नाही तर ऐकणारे काय करतील? आपल्याच मतानं अर्थ काढत असतील. मान्य आहे ना. म्हणून बोलणाऱ्यानं बोलत असताना त्याचा विचार पूर्ण शब्दात बोलावा तरच त्याचा काय बनेल? वाक्य बनेल. म्हणून वाक्याची आपण दुसरी व्याख्या केली होती. जेव्हा एखादा विचार हा पूर्ण अर्थाचा असतो तेव्हा त्याला वाक्य असे म्हणतात. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट केली होती वाक्य काय असते? बोलणे असते. वाक्य काय असते? बोलणे. पण कसे बोलणे? पूर्ण अर्थाचे बोलणे. ठीक आहे. वाक्य म्हणजे काय? पूर्ण अर्थाचे बोलणे होय. वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे होय. इथपर्यंत क्लिअर होता. ठीक आहे. मग एक भाग त्यामध्ये लक्षात ठेवायचा. आता त्यामध्ये एक दुसरा भाग आहे तो म्हणजे कोणता? तर एक आतापर्यंत आपण पाहिलं की शब्द जो असतो तो अक्षरांचा समूह होता. शब्द कशा समूह होता? शब्द होता अक्षरांचा समूह. एवढं मान्य आहे. कारण बनलेलं कोणापासून होतं? अक्षरापासून बनलेलं होतं. एवढं मान्य आहे. आणि वाक्य जो होता वाक्य कोणाचा समूह होता? शब्दांचा समूह होता. मान्य आहे. म्हणजे हा वाक्य समूह होता शब्दांचा, शब्द समूह होता अक्षरांचा. मग प्रत्येकच वेळेस अक्षरांचा समूह म्हणजे शब्द का आणि प्रत्येकच वेळेस शब्दांचा समूह म्हणजे वाक्य का? तर असं नाही. कधी कधी एका अक्षराचा सुद्धा एक शब्द बनू शकतो. काय बनू शकतो? एक शब्द बनू शकतो. आणि कधी कधी एका वाक्याचंच एका शब्दाचंच काय बनू शकते? एक वाक्य बनू शकते. ठीक आहे. एक शब्दाचं काय बनू शकते? एक वाक्य बनू शकते. उदाहरणार्थ कसं? बघा काय म्हणत आहे. आता आपल्याला बघा गणितामध्ये आपल्याला गणितात शाब्दिक उदाहरण आहे. बरोबर आहे.
शाब्दिक उदाहरणामध्ये किंवा आपण पत्र लेखन करत असताना पत्रामध्ये पता टाकत होतो, पता टाकताना अ ब क म्हणत होतो, बरोबर आहे. किंवा आता आपल्याला जे काळकामाचे ग्रंथ आहेत, अ एक काम 4 दिवसात करतो, ब तेच काम 10 दिवसात करतो, दोघं मिळून अ आणि ब मिळून ते काम किती दिवसात करतील. मग अ कोण आहे, अ कोण आहे यामधला एक व्यक्ती आहे, ब कोण आहे एक व्यक्ती आहे, अ त्या व्यक्तीचं काय झालं मग नाव, कळलं का काय झालं, अ त्या व्यक्तीचं काय झालं नाव, ब काय झालं दुसऱ्या व्यक्तीचं नाव झालं. म्हणजे आपण काय म्हटलेलं आहे, अ हे एका व्यक्तीचं नाव झालं आणि ब हे दुसऱ्या व्यक्तीचं नाव झालं. मग एका व्यक्तीचं नाव एक काय असते शब्द असते, बरोबर आहे. म्हणजे मी कोणतेही राम जर कधी म्हटलं तर राम काय झालं एक शब्द झाला, एका व्यक्तीचं नाव झालं, मान्य आहे. मग जेव्हा आपण एका व्यक्तीचं नाव अ म्हणून घेतो तेव्हा याचा अर्थ हा काय बनते एक शब्द बनते त्या वाक्यामध्ये, मान्य आहे का. ठीक आहे, अ एक काम 4 दिवसात करते तर काय झालाय तो एक शब्द झालाय. जेव्हा ब तेच काम आपण बोलतोय तर काय म्हणणार आपण, हा सुद्धा काय झाला एक शब्द झाला. म्हणजे इथं काय केलेलं आहे, अक्षरांचा समूहानं शब्दाचं काम नाही केलंय, तर एकाच अक्षरानं कशाचं काम केलंय, एका शब्दाचं काम केलंय. ठीक आहे ना. किंवा मी दुसरं एक वाक्य असं म्हणू शकतो, उदाहरणार्थ बघा, अ ने ब ला मारले, हे एक वाक्य जर मी ठेवलेलं आहे बघा, अ ने ब ला मारले, तर अ काय झाला हा एक व्यक्ती झाला आणि ब काय झाला हा दुसरा व्यक्ती झाला. अ ला मी प्रत्यय जोडला ने विभक्तीचा आणि ब ला प्रत्यय जोडला ला, पण हा काय झालं अ हा नावाचा एक व्यक्ती आहे आणि ब हा एक नावाचा व्यक्ती आहे. मग त्याच्यामध्ये म्हटलं आपण का अ ने ब ला मारले, म्हणजे याचा अर्थ हा जर व्यक्ती आहे तर हे त्याचं एक नाव झालं, हा काय झाला पूर्णपणे एक शब्द आणि हा सुद्धा काय झाला एक शब्द. म्हणजे याचा अर्थ एक शब्द एक अक्षर एका शब्दाचं कार्य करू शकते, मान्य आहे का, मान्य आहे का. साधारणतः खरं तर पाहिलं तर शब्द काय असते, अक्षरांचा समूह असते, पण अक्षरांचा कसा समूह असते, अर्थपूर्ण समूह असते, एवढं मान्य तुम्हाला. शब्द जो असते तो अक्षरांचा समूह असते, परंतु प्रत्येकच वेळेस अक्षरांचा समूह म्हणजे शब्द नाही, तर कधी कधी एक अक्षर सुद्धा एका शब्दाचं काम करू शकते, मान्य आहे का. कधी कधी एक अक्षर सुद्धा एका शब्दाचं काम करू शकते, मान्य एवढं राहील लक्षात. मग त्याच्यासाठी उदाहरण लक्षात ठेवायचं, अ ने ब ला मारले, किंवा काळकामेच्या गुणगणितांमध्ये जे आपण गणित येतात त्यामध्ये अ एक काम ब दुसरा काम, बरोबर आहे. तर त्याला म्हणणार आपण एक शब्द, काय म्हणणार त्याला एक शब्द. इथपर्यंत क्लिअर आहे. ठीक आहे, हा एक भाग. आता आपण काय म्हटलं, वाक्य काय असते म्हटलं होतं आपण, शब्दांचा समूह, परंतु प्रत्येकच वेळेस शब्दांचा समूह म्हणजे वाक्य का, तर नाही. बघा आता आपण वाक्य म्हणजे काय म्हटलेलं आहे, वाक्य म्हणजे अर्थपूर्ण बोलणे किंवा पूर्ण अर्थाचे बोलणे. म्हणजे वाक्यातून एकच गोष्ट डिफाईन होते, म्हणजे वाक्याचा अर्थ एकच आहे की बोलणाऱ्याला काय म्हणायचं आहे ते फक्त ऐकणाऱ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. ते जर कधी ऐकणाऱ्यापर्यंत किती शब्दात पोहोचते याला महत्व नाही, फक्त बोलणाऱ्याला म्हणायचं काय ते ऐकणाऱ्याला काय कळलं पाहिजे, काय झालं पाहिजे कळलं पाहिजे. मग तर त्याला किती शब्दात कळत आहे याच्याशी काही घेणं देणं नाही. जर बोलणाऱ्याला जे म्हणायचं आहे ते जर कधी ऐकणाऱ्याला एका शब्दात जरी कळलं तर एक शब्द काय होणार, एक वाक्य. मान्य आहे का. कारण आपण काय म्हटलं होतं की वाक्य जे असतं तो शब्दांचा समूह असते, परंतु हा शब्दांचा समूह कसा पाहिजे आपल्याला, अर्थपूर्ण समूह पाहिजे. वाक्य काय असते, बोलणे असते, पण बोलणं कसं पाहिजे आपल्याला, अर्थपूर्ण पाहिजे. मग मला जे बोलायचं आहे मी तुमच्यापर्यंत जर कधी पोहोचवत आहे तर मला ती किती शब्दात पोहोचवते हे महत्वाचं नाहीये, फक्त तुम्हाला ते समजलं पाहिजे, तुम्हाला त्याचा अर्थ लागला पाहिजे, त्यालाच म्हणणार आपण वाक्य म्हणणार, एवढं मान्य आहे का. मग जर असं आहे तर बऱ्याच वेळा आपल्याला काय होतात परीक्षेमध्ये, आपल्याला येस नोच्या टाइप मध्ये क्वेश्चन येतात. जर मी तुम्हाला म्हटलं की मी शिकवलेलं तुम्हाला समजलं का, तर तुम्ही काय म्हणणार, हो. काय म्हणणार, हो. म्हणजे तुम्ही उत्तर मला कशाने दिलं, एक तर हो म्हणणार किंवा काय देणार, नाही म्हणणार, मान्य आहे का तुम्हाला. म्हणजे मी तुम्हाला प्रश्न विचारला की मी तुम्हाला शिकवलेलं समजलं का, याचं उत्तर तुम्ही दिलं एक तर हो किंवा तुम्ही देणार एक तर नाही, बरोबर आहे. मग किती शब्दात दिलं, एका शब्दात. मला समजलं नाही का तुम्हाला काय म्हणायचं आहे, मला समजलं का तुम्हाला म्हणायचं हो समजलं, बरोबर आहे, किंवा नाही समजलं नाही. मग पुढचं दुसऱ्या वाक्याची त्याला गरज पडली का, होला पुढचं वाक्य जोडण्याची गरज पडली का, नाहीला पुढचं वाक्य जोडण्याची गरज पडली का, नाही पडली. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे, माझ्या प्रश्नाचं उत्तर मला किती शब्दात माहित पडलं, एका शब्दात. मग एका शब्दात जर कधी एखाद्या व्यक्तीचा विचार पूर्ण अर्थात जर कधी ऐकणाऱ्यापर्यंत पोहोचत असेल, काय म्हणायचं मला कळतंय का, जर एका शब्दात बोलणाऱ्या व्यक्तीचा उच्चार ऐकणाऱ्यापर्यंत पूर्ण अर्थात पोहोचत असेल, पूर्ण शब्दात पोहोचत असेल, तर त्या एका शब्दालाच काय म्हणणार आपण, वाक्य म्हणणार. काय म्हणणार आपण, वाक्य. मान्य आहे का. मग इथं हो किंवा नाही हे काय संपूर्ण वाक्य आहे, काय एक संपूर्ण वाक्य, राहील का लक्षात. मग आता इथं पुन्हा एकदा ती संकल्पना मी रिपीट करतो बघा. शब्द जो असतो तो अक्षरांचा समूह असतो, हे बरोबर आहे, परंतु प्रत्येकच वेळेस अक्षरांचा समूह म्हणजे शब्द नाही, तर कधी कधी एक अक्षरच एका शब्दाचं काम करू शकते, बरोबर आहे. उदाहरणार्थ अ ने ब ला मारले, यामध्ये अ आणि ब हा एक अक्षरी शब्द आहे, जो एक अक्षर आहे जो कशाचं काम करत आहे, एका शब्दाचं काम करत आहे, म्हणजे नामाचं काम करत आहे, बरोबर. दुसरं आपण म्हटलं वाक्य जो असतो तो कशाचा समूह असतो, शब्दांचा समूह असतो, परंतु प्रत्येकच वेळेस शब्दांचा समूह म्हणजे वाक्य नाही, प्रत्येकच वेळेस शब्दांचा समूह म्हणजे वाक्य नाही.
तर कधी कधी एकच शब्द संपूर्ण एका वाक्याचं काम करू शकते. फक्त बोलणाऱ्याला काय म्हणायचं आहे ते ऐकणाऱ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. ते किती शब्दात पोहोचते याला काहीही महत्व नाही. मग जेव्हा मी तुम्हाला विचारलं की तुम्हाला समजलं का, तर तुम्ही उत्तर दिलं हो, तर त्याचा अर्थ असा आहे काय हो काय संपूर्ण एक वाक्य आहे. राहिलं लक्षात? ठीक आहे. हा एक भाग इथे तुम्हाला लक्षात ठेवायचा. ठीक आहे, पुढे जाऊ. इथं वर्णमालेमधल्या ज्या बेसिक संकल्पना आहेत ना, त्या बेसिक संकल्पना संपल्या. आता सुरू होते आपली वर्णमाला. वर्णमालेमध्ये पहिले ती एक गोष्ट क्लिअर करा की वर्णमालेचा जो क्रम आहे, वर्णमालेमध्ये आपल्याला अकार विल्हेय पद्धतीनुसार शब्दांची मांडणी हा एक प्रकार आहे. कोणता? अकार विल्हेय पद्धतीनुसार शब्दांची मांडणी. आता क्लिअर करा, अकार विल्हेय पद्धतीनुसार जेव्हा शब्दांची मांडणी करतो तेव्हा वर्णमालेमध्ये लक्षात घ्या, वर्णमालेमध्ये आपण अ आई म्हणतो ना, जेव्हा आपण अ आई म्हणतो शेवटी अमानी आ म्हणतो, बरोबर आहे. मग नंतर सुरू करतो क ख ग घ, बरोबर आहे, अशा स्वरूपात. ठीक आहे. मग वर्णमालेचा क्रम जर कधी लक्षात घेतला तर वर्णमालेचा क्रम आहे, पहिले काय ना स्वर, मग काय ना स्वरादी, मग काय ना स्वरादी, हा भाग लक्षात ठेवायचा. आणि तिसऱ्या नंबरला काय ना व्यंजन. हा क्रम असाचा असा पाठ पाहिजे, असा तसा पाठ नसेल तर चुकेल, अकार विल्हेय पद्धत चुकेल. ठीक आहे. मग हे तीनही काय वर्ण आहे, तिन्ही काय वर्ण आहे. मान्य आहे ना? ठीक आहे. मग त्याचे त्या वर्णाचे आपण प्रकार केले. काहीला आपण काय म्हटलं? स्वर म्हटलं. काहीला आपण काय म्हटलं? स्वरादी म्हटलं. काहीला आपण काय म्हटलं? व्यंजन म्हटलं. मग त्या वर्णमालेमध्ये आपण पहिला प्रकार बघणार आहे तो म्हणजे कोणता? स्वर. ठीक आहे. तर पहिली गोष्ट, समानार्थी शब्दाला खूप महत्व आहे. समानार्थी शब्द वापरून प्रश्न विचारतील. जसं मी तुम्हाला क्रियापदालाही समानार्थी शब्द सांगितले, कृदंत्यालाही समानार्थी शब्द सांगितलं, लिंगालाही समानार्थी शब्द सांगितला, बरोबर आहे. लिंगालाही समानार्थी एक शब्द सांगितला मी तुम्हाला. हा कोणता सांगितला? खून. आणि त्यासोबतच मी तुम्हाला वर्णमालेला सुद्धा समानार्थी शब्द सांगितले आणि म्हटलेलं होतं की यापैकी कोणताही एक शब्द वापरून तुम्हाला प्रश्न वेगळ्या पद्धतीने विचारला जाऊ शकते, उत्तर तेच राहणार, फक्त शब्द बदलवतील. फक्त काय बदलतील? शब्द बदलवतील. ठीक आहे. मग त्या स्वरूपात एकदा रिपीट करू. ठीक आहे. धातू सत्याला समानार्थी शब्द कृदंत्य. काय? कृदंत्य. क्रियापदाला समानार्थी शब्द आख्यात आणि विधेय. आख्यात आणि विधेय. संस्कृतमध्ये काय म्हणतात? क्रियापदाला आख्यात म्हणतात. काय म्हणतात? आख्यात. लिंगाला समानार्थी शब्द गुण. लिंगाला समानार्थी शब्द गुण. ठीक आहे. आणि आपण वर्णमाल्यात ऑलरेडी आपण बघितले. ठीक आहे. आता लक्षात घ्या, स्वर म्हणजे स्वराला समानार्थी शब्द एक आहे अच, एक आहे अच, आणि दुसरा आहे पूर्ण वर्ण. कोणता आहे? पूर्ण वर्ण. हा आहे याला समानार्थी शब्द. ठीक आहे. एक आहे अच आणि दुसरं काय? पूर्ण वर्ण. ठीक आहे. आता सांगत आहे बघा, स्वर म्हणजे काय? स्वर म्हणजे जे वर्ण उच्चाराने पूर्ण असतात. ठीक आहे ना? जे वर्ण उच्चाराने पूर्ण असतात त्यांना काय म्हणतात? स्वर असे म्हणतात. मान्य आहे का? ठीक आहे. हे व्याख्या लक्षात ठेवायची. जे वर्ण उच्चाराने पूर्ण असतात त्यांना स्वर असे म्हणतात. आणखी ही व्याख्या कोणाची बघितली आपण? जे वर्ण उच्चाराने पूर्ण असतात त्यांना अक्षर असे म्हणतात. त्यांना काय म्हणतात? अक्षर असे म्हणतात. मान्य आहे? स्वराचे सुद्धा तसेच असतात, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे ना? जे वर्ण उच्चाराने पूर्ण असतात त्यांना काय म्हणतात? स्वर असं म्हणतात. स्वर हे उच्चाराने पूर्ण असतात कारण कोणत्याही स्वराचा उच्चार करण्यासाठी कोणताही स्वर इतर कोणत्याही स्वरावर अवलंबून नाही. मान्य आहे? अ ला अ म्हणण्यासाठी अ मध्ये दुसरा अ टाकण्याची गरज नाही, परंतु क ला क म्हणण्यासाठी क मध्ये अ टाकण्याची गरज आहे. मान्य आहे ना? एवढं क्लिअर आहे? ठीक आहे. पुन्हा एकदा सांगता बघा, काय म्हणणार? स्वर म्हणजे काय? जे वर्ण उच्चाराने पूर्ण असतात त्यांना स्वर असे म्हणतात. स्वर हे उच्चाराने पूर्ण असतात कारण कोणत्याही स्वराचा उच्चार करण्यासाठी स्वर इतर कोणत्याही स्वरावर अवलंबून नसतो. अ ला अ म्हणण्यासाठी अ मध्ये दुसरा अ टाकण्याची गरज नाही. अ चा अ हाच उच्चाराने पूर्ण आहे, तो काय आपण कधी हलंत करून लिहित नाही. मान्य आहे? मग स्वर हे उच्चाराने पूर्ण असल्यामुळे ते कधीच आपण हलंत करून लिहित नाही. कारण मराठी वर्णमालेमध्ये किंवा मराठी व्याकरणामध्ये एखादा वर्ण उच्चाराने पूर्ण आहे की अपूर्ण आहे हे ओळखण्यासाठी एक संकल्पना उपलब्ध आहे, ती म्हणजे कोणती? हलंत असणे किंवा नसणे. ठीक आहे. जे वर्ण हलंत करून लिहिले जातात ते उच्चाराने अपूर्ण असतात आणि जे वर्ण हलंत करून लिहिले जात नाहीत ते उच्चाराने पूर्ण असतात. स्वर हे उच्चाराने पूर्ण असतात म्हणून कधीच हलंत करून लिहिल्या जात नाही. ठीक आहे ना? आणि हे एक गोष्ट लक्षात ठेवायची, स्वर हे कशाचं? उच्चाराने पूर्ण असतात म्हणून कधीच हलंत करून लिहिल्या जात नाही. आणि स्वराचा उच्चार करण्यासाठी स्वर कधीही इतर वर्णावर अवलंबून नसतो, तो उच्चाराने पूर्णपणे स्वतंत्र असतो. एवढं राहील लक्षात? ठीक आहे. मग स्वर हे उच्चाराने पूर्ण असल्यामुळे आपण हलंत करून लिहित नाही. आणि जर एखादा वर्ण हलंत करून लिहिला असेल तर ते चूक आहे. तर ते काय? चूक आहे. पूर्णपणे चूक घ्यायचं, कारण स्वर हे उच्चाराने पूर्ण असतात आणि जो वर्ण पूर्ण असतो तो हलंत करून लिहिणे चूक आहे. तो हलंत करून लिहिणे काय? चूक आहे. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे? हा. आता मूळ मराठी वर्णमालेमध्ये एकूण स्वर आहेत 12. बरोबर आहे ना? 48 बरोबर. ठीक आहे. आता 12 स्वर कशामध्ये? 48 मध्ये. ठीक आहे ना? मूळ मराठी वर्णमालेमध्ये एकूण स्वर किती आहेत? 12. आणि आधुनिक वर्णमालेमध्ये एकूण स्वर किती आहेत? 14. ठीक आहे ना? म्हणजे हे किती मधून?
52 मधून. हे किती मधून 52. एवढं मान्य आहे का? ठीक आहे. मग आता कन्सिडर आपल्याला पहिले 12लाच करायचा, 14ला आपण नंतर करू. ठीक आहे ना? बघा, मूळ मराठी वर्णमालेमध्ये एकूण स्वर किती आहे? 12 आणि आधुनिक वर्णमालेमध्ये एकूण स्वर किती आहे? 14. ठीक आहे ना? एकूण स्वर किती आहेत? 14. ठीक आहे. कोणते दोन वाढले ते लक्षात आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. आता आपल्याला 12 स्वर बघायचे आणि 12ही स्वर पाठ करायचे. ठीक आहे. पहिला स्वर आहे त्यामध्ये अ, त्यानंतर आहे आ, त्यानंतर आहे ई, त्यानंतर आहे ई, त्यानंतर उ, त्यानंतर लहान मोठा उ, त्यानंतर रू चालेल, रू, त्यानंतर लू, त्यानंतर ए, त्यानंतर ऐ, त्यानंतर ओ, त्यानंतर औ. मान्य आहे का? ठीक आहे. हे झाले आपले 12 मोजा. ठीक आहे ना? आता मोजत असताना काय करायचं, याला डायरेक्ट सोबत ठेवलं तर चालेल. अ, आ, ई, उ, ए, ऐ, ओ, औ आणि रू आणि लू असं ठेवा. ठीक आहे. कारण आपल्याला माहिती आहे 12 खडी वेगळी, 12 स्वर वेगळे. मी सांगतो काय नंतर. ठीक आहे. बघा, आता आपल्या मूळ मराठी वर्णमालेमध्ये एकूण स्वर किती? 12. एकूण स्वर किती? 12. याला दोघांना शेवटी ठेवा. याला दोघांना कुठे ठेवा? शेवटी ठेवा. म्हणजे उच्चार करताना तुम्हाला सोपी जाईल. ठीक आहे ना? तर पहिले 12 स्वर एकदा रिपीट करा. काय म्हणणार? अ, आ, ई, उ, ए, ऐ, ओ, औ, रू, लू. ठीक आहे ना? पुन्हा एकदा 12 स्वर काय राहणार? अ, आ, ई, उ, ए, ऐ, ओ, औ, रू आणि लू असे एकूण 12 स्वर मराठी वर्णमालेमध्ये आहेत. एवढं मान्य आहे. ठीक आहे. हे झाले 12 स्वर आणि हे 12ही कशा आहेत? उच्चाराने पूर्ण आहे. मग हलंत करून लिहिणार का? नाही. हलंत करून लिहिणे चूक आहे. बघा, कोणताच हलंत करून लिहिलेला नाही. अ हा उच्चाराने पूर्ण याचा तुम्ही उच्चार करू शकता. बरोबर आहे. जो वर्ण हलंत करून लिहिलेला असतो त्याचा तुम्ही उच्चार करू शकत नाही. एवढं क्लिअर होतं? ठीक आहे ना? मग हे झाले, हे काय झाले आपले 12 स्वर. हे काय झाले आपले 12 स्वर. हा एक भाग लक्षात घ्या. हे झाले 12 स्वर. आता एक आहे आपल्याला 12 खडी. एक का आपल्याला 12 खडी. प्रकार नंतर बघणार, पहिले ह्या गोष्टी क्लिअर करायच्या. ठीक आहे ना? 12 खडीमध्ये एकूण वर्ण आहेत 12. कारण नावच 12 खडी आहे. 12 खडीमध्ये एकूण वर्ण किती आहेत? 12. परंतु 12 खडीमध्ये स्वर आहेत 10 आणि स्वरादी आहेत 2. स्वराधिक आहेत 2. आता ते स्वर ते सांगा मला जे तुमच्या अंकल्पीमध्ये वरती लिहिला जात होता आणि मग त्याच्या खाली क, का, की, की चा गट लिहिला जात होता. ठीक आहे. तर आता 12 खडी कशी आहे? अ, त्यानंतर आ, त्यानंतर ई, त्यानंतर ई, त्यानंतर उ, ए, ऐ, ओ, औ, अम आणि आ. बस ह्या गोष्टी महत्वाच्या. अम आणि आ. एवढं मान्य आहे ना? मग हे काय होतं, हे 12 खडी तुमची 12 खडी पूर्ण करण्यासाठी दिल्या जात होती खाली. लक्षात घ्या. मग हे असं दिल्यानंतर मग आता पुढे काय होत होता? क मध्ये हलंत. क कसा असतो उच्चाराने? अपूर्ण. कारण तो काय व्यंजन आहे. मग आता या क मध्ये अ टाकला काय होणार? क. पूर्ण उच्चारानं. क मध्ये आ टाकला काय होणार? का. क मध्ये लहान ई टाकला काय होणार? की. क मध्ये मोठा ई टाकला काय होणार? मोठा की. मान्य आहे? मग अशा स्वरूपात तुम्ही क, का, की करतो ते बरोबर आहे. 12 खडी याला म्हणतो आपण 12 खडी. बरोबर. ठीक आहे. मग आता हा भाग वेगळा. पण एवढं लक्षात घ्या की हे आहे 12 खडी आणि हे काय आपले 12 स्वर. 12 स्वर, 12ही स्वर कशा आहेत? उच्चाराने पूर्ण आहे. आणि 12ही मध्ये 12ही काय? स्वरच आहे. बरोबर आहे. 12ही मध्ये 12ही काय? स्वरच आहे. पण 12 खडी मध्ये एकूण वर्ण किती आहेत? 12. 12 खडी मध्ये एकूण वर्ण किती आहेत? 12. त्यामध्ये स्वर किती आहेत? 10. स्वर किती आहेत? 10. आणि 2 काय? स्वरादी. 2 काय? स्वरादी. मग स्वरादी कोणते आहेत? अम आणि आ. स्वरादी कोणते आहेत? अम आणि आ. एवढं मान्य आहे? मग आता काय केलं? 12 स्वरांमध्ये आपण काय केलं? रू आणि लू, अम आणि अ ला काढून टाकलं आणि रू आणि रू ला ठेवलं. मान्य आहे? काय केलं आपण? अम आणि अ ला काढून टाकलं, आ ला काढून टाकलं आणि कोणाला ठेवलं? रू आणि लू ला ठेवलं. मग हे झाले आपले 12 स्वर आणि हे झाली आपली 12 खडी. मग प्रश्न असाच परीक्षेमध्ये येणार की 12 खडीमध्ये एकूण स्वर रिकामी जागा आहेत. तर किती आहे? 10. 12 खडीमध्ये 2 काय आहे? स्वरादी. 2 काय? स्वरादी. ठीक आहे ना? आणि मराठी मूळ वर्णमालेमध्ये एकूण स्वर किती आहेत? 12. आणि मराठी आधुनिक वर्णमालेमध्ये एकूण स्वर किती आहेत? 14. एकूण स्वर किती आहेत? 14. इथपर्यंत यांचा पाठ, एवढा भाग आता पाठ पाहिजे. ठीक आहे. पुन्हा एकदा 12 स्वर बोलून द्या. काय म्हणणार? अ, आ, ई, उ, ए, ऐ, ओ, औ, रू आणि लू. रू आणि लू. एकदा 12 खडी बोला. काय? अ, आ, ई, उ, ए, ऐ, ओ, औ, अम, आ. बरोबर. ठीक आहे. हे झाली 12 खडी. आता क्लिअर करा की आता हे जे 12 स्वर आहेत, किती स्वर आहेत आपले? 12 स्वर. 12 स्वर एकूण 3 प्रकारामध्ये विभागले जातात. किती प्रकारामध्ये विभागले जातात? 3 प्रकारामध्ये. याच्या आधी हा प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. स्वराचे एकूण प्रकार किती असा प्रश्न एमपीसी ने विचारलेला आहे. ठीक आहे. एकूण स्वर किती हा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. स्वराला समानार्थी शब्द लक्षात ठेवायचे. एक काय म्हणणार? अच. एक काय म्हणणार? एक अच. दुसरं काय म्हणणार? पूर्ण वर्ण. तर ते तर बरोबर आहे. ठीक आहे. मग व्यंजनाला याच्यानुसार काय म्हणणार?
याच्यानुसार व्यंजनाला काय म्हणतात अपूर्ण वर्ण. काय म्हणतात अपूर्ण वर्ण. स्वराला पूर्ण वर्ण म्हणतात कारण स्वर उच्चारण कसे असतात पूर्ण असतात. ठीक आहे, हा एक भाग लक्षात ठेवायचा. एक आहे अच. ठीक आहे ना. आणि स्वर जे असतात स्वर नेहमी मृदू असतात. स्वर नेहमी कसे असतात मृदू असतात. ठीक आहे, एक स्टेटमेंट लक्षात ठेवायचं. स्वर नेहमी कसे असतात मृदू असतात. स्वर कधीच कठोर नसतात कारण नावच त्यांचं स्वर आहे. स्वर म्हणजे काय कर्णमधुर. स्वरचा अर्थ काय साधारणतः कर्णमधुर, बरोबर आहे ना. ठीक आहे, तर म्हणून स्वर नेहमी कसे असतात मृदू असतात. कोणताही स्वर कधीच कठोर नसतो. मग 12ही स्वर कसे झाले मृदू. 12ही स्वर कसे झाले मृदू. एवढं मान्य आहे ना. आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न येणार एकूण मृदू वर्ण किती. आपल्याला प्रश्न येणार परीक्षेमध्ये एकूण मृदू व्यंजन किती. ठीक आहे ना, असा स्वरूपातला प्रश्न परीक्षेमध्ये येतो. आपल्याला प्रश्न येणार एकूण कठोर व्यंजन किती, एकूण कठोर वर्ण किती. ठीक आहे ना. तर त्यानुसार ते उत्तर काढण्यासाठी मी एक स्टेटमेंट आताच क्लिअर केलं की सर्वचे सर्व स्वर कसे असतात मृदू असतात. कसे असतात मृदू असतात. ठीक आहे, म्हणून या स्वरूपात लक्षात घ्या की यांना मृदू वर्ण किंवा मृदू स्वर सुद्धा म्हणणार. ठीक आहे ना. सर्व स्वर कसे असतात मृदू असतात. ठीक आहे ना. आणि जेवढे आपले मराठी वर्णमालेमध्ये जे 12 स्वर आहेत ते 12 स्वर किती प्रकारामध्ये विभागतात 3 प्रकारामध्ये. पहिला प्रकार आहे तो म्हणजे ऱ्हस्व व दीर्घ स्वर. ऱ्हस्व व दीर्घ स्वर. ठीक आहे ना, हा एक भाग लक्षात ठेवायचा. दुसरा प्रकार आहे त्यामध्ये सजातीय संयुक्त स्वर. काय दुसरा प्रकार आहे संयुक्त स्वर. ठीक आहे ना, संयुक्त स्वर. हा, आणि तिसरा प्रकार आहे त्यामध्ये सजातीय व विजातीय स्वर. सजातीय व विजातीय स्वर. विजातीय स्वर असे एकूण 3 प्रकार स्वराचे पडतात. ठीक आहे, मग पहिले स्वराचे प्रकार याला अलग अलग जर कधी केलं तर माहिती आहे का हे 3 आणि 2 5 बनतील. मान्य आहे ना. एखादा स्वर ऱ्हस्व करणार, एक दीर्घ करणार, एक सजातीय करणार, एक विजातीय करणार, एक संयुक्त करणार, किती बनतात 5. पण स्वराचे प्रकार लक्षात घ्या आता. हा, मी क्लिअर कट सांगत आहे स्वराचे प्रकार फक्त 3 टिक करायचे कारण एमपीएससी ने याच्या आधी विचारलेला आहे स्वराचे प्रकार किती. ठीक आहे, आणि उत्तर किती दिलेलं आहे 3 दिलेलं आहे. ठीक आहे ना. वेगवेगळ्या पुस्तकामध्ये कदाचित काही गोष्टी वेगळ्या राहू शकतात. ठीक आहे ना, पण एमपीएससी ने उत्तर दिलेलं असल्यामुळे जर प्रश्न आला की स्वराचे एकूण प्रकार किती ते टिक करणार 3. पहिला प्रकार ह्रस्व व दीर्घ स्वर. पहिला प्रकार ह्रस्व व दीर्घ स्वर. दुसरा प्रकार संयुक्त स्वर. दुसरा प्रकार संयुक्त स्वर. तिसरा प्रकार काय ना सजातीय व विजातीय. काय घेणार सजातीय व विजातीय स्वर. इथपर्यंत क्लिअर. ठीक आहे, आता आपल्याला हे प्रकार बघायचा. त्यामधला पहिला प्रकार मी सुरू करतो. ठीक आहे, चालेल. हा, बघा पहिला प्रकार काय ह्रस्व व दीर्घ स्वर. व्याख्या विचारू शकतात. ठीक आहे, ह्रस्व स्वर म्हणजे काय ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी कमी वेळ लागतो त्याला म्हणतात ह्रस्व स्वर. ठीक आहे, आणि ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी अधिक वेळ लागतो किंवा जास्त वेळ लागतो त्याला काय म्हणतात दीर्घ स्वर. मान्य आहे. ठीक आहे, मग हेच वाक्य विचारणार. ठीक आहे, म्हणजे उच्चारासाठी अधिक वेळ लागणारे स्वर म्हणजे कोणते दीर्घ, आणि उच्चारासाठी कमी वेळ लागणारे स्वर म्हणजे काय ह्रस्व. मान्य आहे, एवढं लक्षात राहील. मग व्याख्या लक्षात ठेवायचं की कमी वेळ म्हणजे ह्रस्व आणि जास्त वेळ म्हणजे दीर्घ. मग पुन्हा एकदा काय म्हणणार ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी कमी वेळ लागतो त्याला काय म्हणणार ह्रस्व, आणि ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी जास्त वेळ लागतो त्याला म्हणणार आपण दीर्घ स्वर. मान्य आहे. ह्रस्व म्हणजे लहान आणि दीर्घ म्हणजे मोठे. मान्य आहे. ठीक आहे, तर मराठी वर्णमालेमध्ये एकूण ह्रस्व स्वर आहेत 5. किती आहेत एकूण ह्रस्व स्वर 5, आणि एकूण दीर्घ स्वर आहेत 7. एकूण दीर्घ स्वर किती आहेत 7. आता 3 कसे सांगतो सिंधे सरांच्या पुस्तकामध्ये 3 असेल. ठीक आहे, आता हा प्रकार सांगतो काय एमपीएससी ना प्रश्न विचारलेला आहे याला आपण डिसाइड करणार आता कशा पद्धतीने. बघा काय म्हणणार आपण एकंदरीत व्याख्या काय केली की ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी कमी वेळ लागतो त्याला काय म्हटलं आपण ह्रस्व स्वर, आणि ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी अधिक वेळ लागतो त्याला काय म्हटलं आपण दीर्घ स्वर. मग आता क्लिअर करा की यामध्ये इकडे लिहित आहे बघा, इकडे लिहित आहे ह्रस्व, हे आहे ह्रस्व स्वर, आणि दुसरा आहे दीर्घ स्वर. ठीक आहे ना. मग मला सांगा अ चा उच्चार करण्यासाठी किती वेळ लागेल कमी, आणि अ च्या तुलनेत आ चा उच्चार करण्यासाठी वेळ लागेल जास्त. मान्य आहे ना. ठीक आहे, अ आणि आ मध्ये मोठा कोण आहे आ. ई अ काय लहान आहे. ठीक आहे, एक ई कसा आहे लहान, आणि दुसरा ई कसा आहे मोठा. मग आपण ह्रस्व म्हणजे पहिलेच काय म्हटलं होतं लहान, आणि दीर्घ म्हणजे काय म्हटलं होतं मोठा. मग लहान ई म्हणजे कोणता स्वर झाला ह्रस्व स्वर, आणि मोठा ई म्हणजे कोणता झाला दीर्घ. लहान ऊ म्हणजे कोणता स्वर झाला ह्रस्व स्वर, आणि लहान मोठा ऊ म्हणजे कोणता झाला दीर्घ स्वर. मान्य आहे का एवढं. ठीक आहे, या स्वरूपात झाले. आणि दुसरे यामध्ये 2 ऍड करायचे ते म्हणजे कोणते रू आणि लृ. रू आणि लृ काय ह्रस्व, एक कोणता घेणार इथं रू, आणि दुसरा काय घेणार लृ. असे एकूण 5 काय ह्रस्व स्वर. असे एकूण 5 काय ह्रस्व स्वर. ठीक आहे, ह्रस्व स्वर एकूण किती आहेत 5. ठीक आहे, एक कोणता अ, लहान ई, लहान उ, रू आणि लृ. पाठ पाहिजे. ह्रस्व स्वर एकूण किती 5. ह्रस्व स्वर म्हणजे काय ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी कमी वेळ लागतो त्याला ह्रस्व स्वर असे म्हणतात. ह्रस्व स्वर एकूण किती 5. ठीक आहे, कोणते अ, लहान ई, लहान उ, रू आणि लृ. दीर्घ स्वर एकूण किती 7. दीर्घ स्वर एकूण किती 7. हे 5 सोडले तर उरले सर्व स्वर दीर्घ आहेत. उत्तर सांगतो कसं टिक करणार. ठीक आहे,
5 सोडले उरले सर्व स्वर काय दीर्घ आहेत. ठीक आहे, हे 3 तर दीर्घ आहेत, मान्य आहे तुम्हाला. ठीक आहे, मग हे संयुक्त स्वर जे आहेत ना, हे जे 4 आहेत ना, यांना आपण बेसिक संयुक्त स्वर म्हणतो. हे जे स्वर आहे एकटा स्वर नाही, हे 2 स्वर येऊन बनलेले आहेत. ए जो आहे तो अ प्लस लहान ई किंवा मोठा ई म्हणून बनलेला आहे. म्हणजे एकच स्वर किती स्वरांपासून बनलेला आहे? 2 स्वरांपासून बनलेला आहे. आणि जर एकट्या स्वराला आपण उच्चारासाठी जर कधी अधिक वेळ लागते म्हटलं, आला हा एकटा आहे ना, तर यांना उच्चारासाठी कसा वेळ लागेल? जास्तच वेळ लागेल. म्हणजे हे 3 आणि हे 4 एकूण किती बनतील? 7. एकूण किती बनतील? 7. आलाय का लक्षात? मग आता प्रश्न बघा काय राहणार. आता प्रश्न राहणार, पहिले क्लिअर करा एकदा. बघा, दीर्घ स्वर म्हणजे काय? ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी जास्त वेळ लागतो त्याला म्हणतात दीर्घ स्वर, आणि ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी कमी वेळ लागतो त्याला म्हणतात आपण ह्रस्व स्वर. दीर्घ स्वर एकूण किती? 7. दीर्घ स्वर एकूण किती? 7. संपूर्ण दीर्घ स्वर एकूण किती? 7. कोणते? आ मोठा ई, मोठा उ, ए ऐ ओ औ. पुन्हा एकदा कोणते? आ मोठा ई, मोठा उ, ए ऐ ओ औ. असे एकूण 7 काय दीर्घ स्वर. ठीक आहे, मुख्य दीर्घ स्वर किती? तर मुख्य दीर्घ स्वर आहेत 3. मुख्य दीर्घ स्वर किती आहेत? 3. हे आहेत मुख्य दीर्घ स्वर. कोणते? आ मोठा ई, मोठा उ आणि बस एवढे 3. मान्य आहे का? हे झाले कोणते? मुख्य दीर्घ स्वर. काय झाले? मुख्य दीर्घ स्वर. ठीक आहे, मुख्य दीर्घ स्वर. आता प्रश्न बघा काय राहणार. आता प्रश्न एक आहे की आता तो जो पुढचा प्रश्न आहे तो मी पहिले एक प्रकार घेतो आणि या दोघांपैकी मग आता ए ऐ ओ ला काय टिक करायचं आणि आ मोठा ई आणि मोठा उ ला काय टिक करायचं, हा प्रश्न आहे ना. तर हा प्रश्न मी सॉल्व्ह करून घेतो. फक्त एक प्रकार बघा, तो म्हणजे कोणता? संयुक्त स्वर. ठीक आहे, संयुक्त स्वर म्हणजे काय बघा, लक्षात घ्या. संयुक्त म्हणजे काय होते? एकत्र येणे. संयुक्त म्हणजे काय होते? एकत्र येणे. ठीक आहे ना. तर आता लक्षात घ्या, संयुक्त म्हणजे काय? 2 स्वर एकत्र येऊन त्यापासून नवीन एखादा तिसरा स्वर बनत असेल तर त्याला संयुक्त स्वर असे म्हणतात. हे व्याख्या विचारणार. ठीक आहे, संयुक्त स्वर म्हणजे काय? 2 स्वर एकत्र येऊन त्यापासून नवीन एखादा तिसरा स्वर बनत असेल तर त्याला संयुक्त स्वर असे म्हणतात. हे व्याख्या विचारणार. पुन्हा एकदा काय म्हणणार? 2 स्वर एकत्र येऊन त्यापासून नवीन एखादा तिसरा स्वर बनत असेल तर त्याला संयुक्त स्वर असे म्हणतात. ठीक आहे, संयुक्त स्वर एकूण आहेत 4. संयुक्त स्वर एकूण किती आहेत? 4. ठीक आहे, ते संयुक्त स्वर कोणते? तर ते आहेत ए, त्यानंतर आहे ऐ, त्यानंतर आहे ओ, त्यानंतर आहे औ. मान्य आहे? हे एकूण आहेत संयुक्त स्वर. बनत असताना हे कसे बनतात? किती स्वर एकत्र बनतात? 2 स्वर. ठीक आहे, ए कसा बनतो? तर ए बनतो अ प्लस लहान ई किंवा मोठा ई. हे पाठवायचे आहे मला. अ प्लस लहान ई किंवा मोठा ई. ऐ कसा बनतो? ऐ बनतो आ प्लस लहान ई किंवा मोठा ई. आ प्लस लहान ई किंवा मोठा ई. ठीक आहे, ओ कसा बनतो? ओ बनतो अ प्लस लहान उ किंवा मोठा उ. मान्य आहे ना. आणि औ कसा बनतो? औ बनतो आ प्लस लहान उ किंवा मोठा उ. ठीक आहे ना, पाठवायचे एवढं. संयुक्त स्वर एकूण किती? 4. कोणते आहेत? ए ऐ ओ औ. कोणते आहेत? ए ऐ ओ औ. हे कसा बनतो? अ प्लस लहान ई किंवा मोठा ई. ठीक आहे, त्यानंतर ऐ कसा बनतो? आ प्लस लहान ई किंवा मोठा ई. ओ कसा बनतो? अ प्लस लहान उ किंवा मोठा उ. आणि औ कसा बनतो? आ प्लस लहान उ किंवा मोठा उ. एवढं राहणार पाठ. ठीक आहे, संयुक्त स्वर म्हणजे काय? 2 स्वर एकत्र येऊन त्यापासून नवीन एखादा तिसरा स्वर बनणे. एकूण किती? 4. एवढं क्लिअर. मग आता प्रश्न काय ना? आता प्रश्न येणार बघा. आता प्रश्न समजून घ्या, त्यामध्ये क्लिअर करा बघा. आता प्रश्न विचारलेला आहे, खालीलपैकी दीर्घ स्वर कोणता? हा पहिला प्रश्न. खालीलपैकी दीर्घ स्वर कोणता? आणि एक आहे खालीलपैकी संयुक्त स्वर कोणता? ठीक आहे, हा एक प्रश्न आहे. इथं पहिला ऑप्शन ठेवताय अ, दुसरा ऑप्शन त्यामध्ये ठेवताय लहान ई, तिसरा ऑप्शन ठेवताय मोठा ई आणि चौथा ऑप्शन ठेवताय त्यामध्ये लक्षात घ्या ए. हां, आणि आता दुसरा एक प्रश्न पुन्हा त्याच्यामध्येच ठेवताय. पहिला ऑप्शन ठेवताय त्यामध्ये रू, दुसरा ऑप्शन ठेवताय लृ, दुसरा ऑप्शन, तिसरा ऑप्शन ठेवताय त्यामध्ये लहान उ आणि चौथा ऑप्शन ठेवताय आ. ठीक आहे, इथं खाली प्रश्न विचारलेला आहे. खाली प्रश्नामध्ये पहिला ऑप्शन आहे अ, दुसरा ऑप्शन आहे ई, तिसरा ऑप्शन आहे आ आणि चौथा ऑप्शन आहे त्यामध्ये ऐ. ठीक आहे, आता लक्षात घ्या काय. आता ह्या प्रश्न एमपीएससीने ऑलरेडी विचारलेला आहे. एएसओ मेन्सला विचारला कदाचित 2014च्या. ठीक आहे ना, फक्त आठवत नाही पण एमपीएससी नक्की विचारला. कोणत्या वर्षी विचारला ते नाही. पहिल्याच्या मध्ये काय विचारलं तुम्हाला? खालीलपैकी दीर्घ स्वर कोणता? पहिले 4 ऑप्शन तुम्ही ठेवलेले आहे. पहिला ठेवलाय अ, त्यानंतर ई, त्यानंतर मोठा ई, त्यानंतर ऐ. काय टिक करणार? मोठा ई. काय टिक करणार? मोठा ई. एमपीएससी हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे असा.
काय केलेलं आहे? कॅन्सल केला. का कॅन्सल केलेला आहे? कारण एमपीएससी काय म्हणते एकूण दीर्घ स्वर किती म्हणते? 7. आणि जेव्हा एकूण दीर्घ स्वर 7 म्हणते त्यामध्ये संयुक्त स्वर 4ही येतात आणि सोबत काय येतात? 3 ते मुख्य दीर्घ स्वर येतात. मान्य आहे का? 3 किती मुख्य दीर्घ स्वर. म्हणून अशा वेळी जर कधी प्रश्न आला लक्षात घ्या तर हाच टिक करायचा मुख्य मधला. काय टिक करायचा? मुख्य मधला. मग ते नंतर कॅन्सल करू की नाही करू पोलीस भरती सांगता येत नाही. मान्य ना? कॅन्सल करू की नाही करू. जर त्यामध्ये ऑप्शन मध्ये संयुक्त स्वरी आहे मुख्य दीर्घ स्वरी आहे तर काय टिक करणार? मुख्य दीर्घ स्वर टिक करणार. काय टिक करणार? मुख्य दीर्घ स्वर. यामधलं उत्तर हे टिक करायचं हे टिक करायचं नाही. कळलं का? ठीक आहे. आता काय विचारलेलं आहे पुन्हा? खालीलपैकी दीर्घ स्वर कोणता? आता ऑप्शन ठेवल्या तुमच्या समोर. पहिला रू, त्यानंतर लुरू, त्यानंतर लहान नून, त्यानंतर आ. आता काय टिक करणार? आता काय टिक करणार? कदाचित इथंच समजा हाच तुमच्या समोर प्रश्न ठेवलेला आहे. ठीक आहे. आता इथं हा प्रश्न ठेवलेला काय म्हटलेला आहे? खालीलपैकी संयुक्त स्वर कोणता? खालीलपैकी संयुक्त स्वर कोणता? काय टिक करणार? ऐ. काय टिक करणार? ऐ. आणि आता असं समजा पुन्हा प्रश्न विचारलेला आहे त्यांनी इथं ऊ ठेवला लहान आणि आता विचारलेला आहे खालीलपैकी दीर्घ स्वर कोणता? आता काय टिक करणार? आता आता काही प्रॉब्लेम आहे का? मग प्रश्न असा आहे मान्य आहे का? फक्त शक्यता आहे की हा प्रश्न कॅन्सल करण्याची. एमपीएससीने असा प्रश्न कॅन्सल केला. पण पोलीस भरतीला असा प्रश्न आला तर मुख्य 3 मधला दीर्घ स्वर टिक करायचा. त्यामध्ये जर संयुक्त स्वराचा ऑप्शन असेल तर. मान्य आहे ना? हा एक प्रश्न टिक करायचा. ठीक आहे. मग आता आपण इथं काय म्हटलं? इथं आपण म्हटलं की दीर्घ स्वर एकूण किती आहेत म्हटलं? 7. दीर्घ स्वर एकूण किती आहेत म्हटलं? 7. कोणते आहेत ते? आ मोठा ई मोठा उ ए ऐ ओ औ. बरोबर आहे. आणि दीर्घ स्वराची व्याख्या काय केली? त्याला म्हटलं आपण दीर्घ स्वर. ठीक आहे. मग आपण गेलो संयुक्त स्वराकडे. संयुक्त स्वर म्हणजे काय? 2 स्वर एकत्र येऊन त्यापासून नवीन एखादा तिसरा स्वर बनत असेल तर त्याला काय म्हटलं आपण? संयुक्त स्वर. संयुक्त स्वर एकूण किती होते? 4. कोणते होते? ए ऐ ओ औ. ठीक आहे. ए कसा बनतो होता? अ प्लस लहान ई किंवा मोठा ई. ऐ कसा बनतो होता? आ प्लस लहान ई किंवा मोठा ई. ऐ कसा बनतो होता? ओ कसा बनतो होता? अ प्लस लहान उ किंवा मोठा उ. आणि औ कसा बनतो होता? आ प्लस लहान ई किंवा मोठा उ. एवढं क्लिअर आहे? हा एक भाग आपला क्लिअर झाला. तर आता लक्षात घ्या की 2 स्टेटमेंट येणार. 2 स्टेटमेंट असे की सर्व संयुक्त स्वर दीर्घ स्वर आहे. पहिलं स्टेटमेंट. सर्व संयुक्त स्वर दीर्घ स्वर आहे. पहिलं स्टेटमेंट. दुसरं स्टेटमेंट काही दीर्घ स्वर संयुक्त स्वर आहेत. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? ठीक आहे. पुन्हा बोलत आहे बघा. लक्षात घ्या. सांगायचं बरोबर लक्षात घ्या. ऐकून घ्या. ठीक आहे. मी काय म्हटलं? सर्व संयुक्त स्वर दीर्घ स्वर आहेत. पहिलं स्टेटमेंट. आणि दुसरं स्टेटमेंट म्हटलंय काही दीर्घ स्वर संयुक्त स्वर आहेत. काही दीर्घ स्वर दीर्घ स्वर आहे. तर वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? ए बरोबर, बी बरोबर, ए बी बरोबर की यापैकी नाही? दोन्ही बरोबर. दोन्ही बरोबर. काय? दोन्ही बरोबर. सर्व संयुक्त स्वर दीर्घ स्वर आहे. संयुक्त स्वर दीर्घ स्वर एकूण किती आहेत? 7. संयुक्त स्वर एकूण किती आहेत? 4. 4 चे 4 या 7 मध्ये आहेत का? 4 चे 4 7 मध्ये आहेत ना? म्हणून आपण काय म्हटलं? सर्व संयुक्त स्वर दीर्घ स्वर आहे. स्टेटमेंट काय? बरोबर आहे. पण सर्व दीर्घ स्वर संयुक्त स्वर आहेत का? नाही. काही दीर्घ स्वर काय? नक्कीच संयुक्त स्वर आहे. कारण 4 7 पैकी 4 काय आहेत? संयुक्त स्वर आहेत. दीर्घ स्वर. मान्य आहे ना? ठीक आहे. म्हणून दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. सर्व दीर्घ स्वर संयुक्त स्वर नाही. पण काही दीर्घ स्वर नक्कीच संयुक्त स्वर आहे. कारण त्या 7 पैकी 4 काय संयुक्त स्वर आहेत. मान्य आहे. परंतु सर्व संयुक्त स्वर नक्कीच काय? दीर्घ स्वर आहे. काय? दीर्घ स्वर आहे. इथपर्यंत कळलं पूर्ण? डिटेल काही कोणाला प्रॉब्लेम नाही? ठीक आहे. सर आले आहेत का तुमचे? नाही आले ना? हा. नेक्स्ट एक शेवटचा प्रकार समजून घ्या आता. म्हणजे आपले स्वर क्लिअर होत जातात. ठीक आहे. बघा एक काय? सजातीय आणि विजातीय. ठीक आहे. आता लक्षात घ्या समानार्थी शब्द. सजातीय स्वराला समानार्थी शब्द आहे. सजातीय स्वर म्हणजे सवर्ण स्वर. कोणते स्वर? सवर्ण स्वर. ठीक आहे. हा विचारेल सजातीय स्वर म्हणजे रिकामी जागा होय. ऑप्शन देतील. ठीक आहे ना? कारणात सवर्ण स्वर. आता लक्षात घ्या. आतापर्यंत बघा एक एक वर्ण एकेकाचा प्रकार आहे. एक एक वर्ण काय? एक एक वर्ण एक एक स्वर काय? एकेका प्रकारामध्ये जात आहे. जसं अ म्हटलं तर ह्रस्व स्वर आहे. आ म्हटलं दीर्घ स्वर आहे. बरोबर आहे. आता या सजातीय आणि विजातीय स्वराकडे. सजातीय स्वर म्हणजे काय? एक सजातीय स्वर आणि विजातीय स्वर लक्षात घ्या. हे जे स्वर आहेत उच्चार स्थानाच्या आधारे ठरवल्या जातात. कशाच्या आधारे? उच्चार स्थानाच्या. पहिला पॉइंट हा. सजातीय स्वर आणि विजातीय स्वर नेहमी उच्चार स्थानाच्या आधारे ठरवल्या जातात. ठीक आहे. ज्या स्वरांचा उच्चार स्थान सारखा असतो त्यांना म्हणतात सजातीय स्वर. ज्या स्वरांचा उच्चार स्थान सारखा असतो त्यांना काय म्हणतात? सजातीय स्वर. आणि ज्या स्वरांचा उच्चार स्थान वेगवेगळा असतो त्यांना काय म्हणतात? विजातीय स्वर. व्याख्या झाली बघा. व्याख्या काय म्हणतात? एकच उच्चार स्थान असणाऱ्या स्वरांना म्हणतात सजातीय स्वर. पाठ करायचं. काय म्हणणार? एकच उच्चार स्थान असणाऱ्या स्वरांना म्हणतात सजातीय स्वर. आणि भिन्न भिन्न उच्चार स्थान असणाऱ्या स्वरांना काय म्हणतात? विजातीय स्वर. काय म्हणतात? विजातीय स्वर. आता दुसरं स्टेटमेंट बोलता बघा. कोणताही एकटा स्वर सजातीय स्वर किंवा विजातीय स्वर नसतो. कोणताही एकटा स्वर सजातीय स्वर किंवा विजातीय स्वर नसतो. अ या स्वराला तुम्ही कधीच सजातीय किंवा विजातीय स्वर म्हणू शकणार नाही. कळतंय मला काय म्हणायचं आहे? कारण कोणताही एकटा स्वर सजातीय स्वर किंवा विजातीय स्वर नसतो. कारण मी काय म्हटलेलं आहे? सजातीय स्वर आणि विजातीय स्वर कशाच्या आधारे ठरवतात?
उच्चाराच्या आधारे. कशाला ठरवतात? उच्चाराच्या आधारे. मग जर उच्चाराच्या आधारे ठरवतात तर याचा अर्थ तुलनात्मक दृष्ट्या ठरवतात. कसा ठरवतात? तुलनात्मक दृष्ट्या. म्हणजे पहिल्या स्वराचा उच्चार आणि दुसऱ्या स्वराचा उच्चार बघला जाणार. बरोबर. जर दोघांही स्वराचा उच्चार सारखा असेल तर त्याला म्हणणार आपण सजातीय, आणि जर दोघांचाही उच्चार स्थान वेगळा वेगळा असेल त्याला काय म्हणणार आपण? विजातीय. हा जो प्रकार आहे वर्णांचे उच्चार स्थान या चॅप्टर मध्ये या टॉपिक मध्ये आपण डिटेल मध्ये आपल्याला कळणार, पण ओव्हरऑल तुम्ही समजून घ्या. काय म्हटलं मी? कोणताही एकटा स्वर सर 5 मिनिटं बघता. कोणताही एकटा स्वर सजातीय स्वर किंवा विजातीय स्वर होणार नाही. मान्य आहे? म्हणजे सजातीय आणि विजातीय स्वर होण्यासाठी नेहमी किती स्वर लागतील? 2 स्वर. जोडीच्या स्वरूपात. कशा स्वरूपात लागेल? जोडीच्या स्वरूपात. आणि जोडीच्या स्वरूपात लागून दोघांच्या मधामध्ये कोणतं चिन्ह लागेल? संयोग चिन्ह. याला काय म्हणणार आपण? संयोग चिन्ह. ठीक आहे. चिन्हामध्ये तुम्हाला कळले काय? ठीक आहे. ठीक आहे. पुन्हा एकदा सांगितलं बघा, कोणताही एकटा स्वर सजातीय स्वर किंवा विजातीय स्वर नसतो. कारण सजातीय स्वर आणि विजातीय स्वर हे नेहमी उच्चार स्थानाच्या आधारे ठरवले जातात. कशाद्वारे? उच्चार स्थानाच्या आधारे ठरवले जातात. मग पहिल्या स्वराचा उच्चार आणि दुसऱ्या स्वराचा उच्चार या उच्चार स्थानाची केली जाते तुलना. काय केली जाते? तुलना. जर ते दोन्ही उच्चार सारखे भरत असतील तर त्याला काय म्हणणार? सजातीय स्वर. त्याला काय म्हणणार? सजातीय स्वर. आणि जर दोघांचे उच्चार वेगवेगळे ठरत असतील तर त्यांना काय म्हणणार? विजातीय स्वर. जसं उदाहरणार्थ बघा, याला काय म्हणतात? ई. आणि यालाही काय म्हणतात? ई. दोघंही कसे आहेत? सारखे. बदलत आहे का मुखामध्ये? मुखामध्ये उच्चार बघा, दोघांचे उच्चार तालव्य आहे. याला काय म्हणणार? ई. यालाही काय म्हणणार? ई. म्हणजे दोघंही काय झाले? सारखे. मग या दोघांचा उच्चार जर सारखा होता तर कोणते स्वर होतील? सजातीय. दोघांच्या मधामध्ये काय? संयोग. कॉमा असेल तर संयोग सजातीय आणि विजातीय होणार नाही. कॉमा असेल तर ते स्वर बदलणार. मान्य आहे? मग या दोन पैकी सोडून इतर पैकी कोणताही प्रकार होणार. कारण एकटा स्वर एक तर सजात, एकटा स्वर एक तर ऱ्हस्व आहे, दीर्घ आहे, किंवा कोणता आहे? एक तर संयुक्त आहे. एवढं मान्य आहे तुम्हाला? ह्या गोष्टी लक्षात ठेवा. म्हणून या स्वरूपात बघा, म्हणून दोघांच्या मधामध्ये नेहमी काय लागेल? संयोग चिन्ह. आता एक उदाहरण बघा, एक आहे अ आणि त्यानंतर डॅश आहे ई. करा उच्चार अचा. अचा उच्चार करा अ आणि दुसरा करा ई. दोन्ही काय? चेंज आहे. दोन्ही काय? चेंज आहे. म्हणजे याचा उच्चार वेगळा आहे आणि याचा उच्चार काय? वेगळा आहे. म्हणून हे दोघांचे उच्चार वेगळे असल्यामुळे याला काय म्हणणार आपण? विजातीय. लक्षात? ठीक आहे ना? मग सजातीय स्वर नेहमी लक्षात ठेवा जोडीच्या स्वरूपात असतात. सजातीय आणि विजातीय. दोघांच्या मधामध्ये काय असते? संयोग चिन्ह असते. दोघांची उच्चार सारखे असतील तर त्याला काय म्हणणार? सजातीय. भिन्न भिन्न असतात काय म्हणणार? विजातीय. मग मराठी वर्णमालेमध्ये सजातीय स्वराच्या जोड्या आहेत 3. किती आहेत? 3. सजातीय स्वराच्या जोड्या किती आहेत? 3. ठीक आहे ना? पहिली जोडी आहे अ डॅश आ. पहिली आहे अ डॅश आ. दुसरी आहे ई डॅश ई. आणि तिसरी आहे उ डॅश उ. याला म्हणणार संयोग चिन्ह आहे त्या उ डॅश उ. आणि बाकी उरलेल्या सर्व जोड्या कोणाच्या आहेत? विजातीय. सर्व कोणाच्या राहतील? मग कशी जोडा? काही प्रॉब्लेम नाही. अ सोबत जोडा डायरेक्ट ए. काय होणार? विजातीय. काय होणार? विजातीय. ठीक आहे. बाकी कोणताही प्रकार पकडायचा. क्लिअर राहील एवढं लक्षात? ठीक आहे. फक्त आता एक लक्षात घ्या, सजातीय स्वरात जोड्या किती? 3. पहिली अ आ, दुसरी ई ई, तिसरी उ उ. आणि एक गोष्ट फक्त इथे लक्षात ठेवा, पुढे आपल्याला मी सांगेलच, फक्त लक्षात ठेवा. अ आणि आ चा उच्चार स्थान आहे कंठ. काय? कंठ. ई आणि ईचा उच्चार स्थान आहे तालव्य. काय? तालव्य. आणि उ आणि उ चा उच्चार स्थान आहे औष्ठ्य. काय? औष्ठ्य. एवढं लक्षात राहील? एवढं लक्षात राहील? ठीक आहे. एवढी माहिती फक्त लक्षात ठेवायची. आणि एक लक्षात घ्या, ए ऐ ओ औ हे जे 4 स्वर आहेत ते सजातीय स्वर नाही आहेत. ते सजातीय स्वर नाही आहेत. हे कसे सजातीय स्वर नाहीत की मी उद्याला समजून सांगेल. ठीक आहे. एवढं क्लिअर आहे? हे एवढं पुन्हा उद्यालाच रिपीट करेल आणि उद्याला आपण याच्या पुढचा पोर्शन स्टार्ट करू. ठीक आहे. लिहायचं राहिलं ते सुद्धा लिहून. ठीक आहे. इथे थांबू.